जर तुमका दादर मध्ये अस्सल मालवणी खाऊचं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतालच। मला खूप आवडला शंकासुराचा फोटो आहे बघा। त्यांनी विचारलंय क्वेश्चन, खायचं तुम्ही? त्याने जे सांगितलेलं व्हिडिओच्या सुरुवातीला की त्याचं हे नातं जे पूर्वीपासून जे आहे ते मला जाणून घ्यायचं होतं की काय। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। मंडळी, मी आज आलेलो आहे दादर मध्ये। त्याचं खास कारण असं आहे की आपल्या दादर मध्ये ओपन झालं एक नवीन हॉटेल आणि त्याचं नाव आहे पिटी भात। आणि या हॉटेलची खासियत म्हणजे यांच्याकडे मिळणारे अस्सल मालवणी पदार्थ। आणि मालवणी म्हटल्यावर आपल्या डोक्यात फक्त येतं फक्त नॉनव्हेज, तर तसं नाही, हे पूर्ण व्हेज हॉटेल। आणि व्हेज मध्ये सुद्धा कोणकोणते व्हरायटीज ऑफ मालवणी डिशेस आहेत या हॉटेलमध्ये आपल्याला मिळणार आहेत। आणि त्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या प्राइसला आहे, या हॉटेलचे अँबियन्स, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे। आणि मालवणी क्युझिन बरोबर माझं थोडंसं जुनं नातं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। आणि माझ्यासोबत असणार आहे प्रियांका, आणि तिला सुद्धा मालवणी जेवण खूप आवडतं। तिचा सुद्धा एक्सपिरियन्स आपण जाणून घेणार आहोत। तर आपण जाऊया आता पिटी भात मध्ये, या। आता आतमध्ये आलेलो आहे पिटी भात मध्ये। आणि हॉटेलचं तुम्ही अँबियन्स बघितलं असेल, तुम्हाला एकदम कोकणाचा फील येईल, मालवणचा फील येईल। मस्त छान पैकी बनवलेले आहेत सगळे, जे काय वॉल पेंटिंग्स आहेत किंवा जे काय फ्रेम्स इथे सजवलेले आहेत। मला खूप आवडलं, शंकासुराचा फोटो आहे बघा, मालवण किल्ला आहे। आणि या वॉलवर पण दाखव प्रियांका, या वॉलवर बघा। त्यांनी विचारलंय क्वेश्चन, खायचं तुम्ही? ते मला कमेंट मध्ये सांगायचंय। खूप छान अशी वॉल पेंटिंग सुद्धा केलेली आहे। आणि दिस इज द मेनू कार्ड। एकदम लिमिटेड मेनू आहेत, पण जे मालवणी लोकांना आवडतात तेच आहेत। हे बघा, पिटी भात आहे, सार भात आहे, आणि याच्यातले मेन मेनू आहेत ते मी मागवलेले आहेत। ॲक्च्युली लिमिटेड आहेत खूप मेनू, मग त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आहे। आणि प्युअर व्हेज आहे, त्यामुळे सगळेजण येऊ शकता। पिटी भातचे सगळे मेनू माझ्या टेबलवर मी मागवलेले आहेत। आणि अस्सल मालवणी पदार्थ सगळे मागवले आहेत मी। हे बघा, जीव की प्राण असेल मालवणी लोकांचा घावणे आणि काळे वाटाण्याची उसळ। हा हा हा, ती कन्सिस्टन्सी छान आहे बघा। त्यानंतर मी मागवलेले आहे आंबोळी आणि चटणी आहे, ही आय थिंक लसूण चटणी आहे। आणि एक्स्ट्रा मी मागवलेले आहे सुरणाचे कापे आहेत बघा, किती छान क्रिस्पी, बाहेरूनच क्रिस्पी वाटतात सुरण। मी बटाट्याचे का मागवले नाही ते मी सांगतो तुम्हाला। आणि हे बघा, हे आहे मेन स्टार ऑफ द शो, त्यांच्या हॉटेलचं नावच आहे पिटी भात। आणि हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं कॉम्बिनेशन मिळणार आहे। हे त्याच्याबरोबर तुम्ही कस्टमाइज करू शकता। बटाट्याचे काप आहेत, सुरणाचे आहेत, परत वांग्याची कापं आहेत। आणि हा बघा केवढा मोठा काप मला दिलेला आहे त्यांनी। हो हो हो, त्याच्याबरोबर आहे, याला म्हणतात कुरडई, लोणचं आहे आंब्याचं, आणि एक मिरची आहे। आणि मी ब्रेवरेजेसमध्ये मागवलेले आहे। हे सगळं संपल्यावर सोल कढी, आणि हे सर्व सुरुवात करताना कोकम सरबत। हा, थंडगार, जबरदस्त, खूप छान। आणि दुसरी गोष्ट, हे बघा, त्यांच्याकडे जो सेटअप आहे, त्यांच्या प्रत्येक टेबलवर त्यांची बॉटल आहे, त्याच्यावर प्रिंटेड आहे त्याच्या हॉटेलचं नाव पिटी भात। आणि इथे बघू शकता तुम्ही, थोडंसं म्हणजे सिटिंग अशी नाही आहे, तुम्हाला स्टँड बाय मध्येच घ्यायचं, जे काय स्टँडिंग टेबल्स असतात इथे बघू शकता तुम्ही। साईडला असे छोटे छोटे रॅक आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला बसायचं तुमचं जे काय मेनू मागून। आणि आम्ही एक राऊंड टेबल सिलेक्ट केलेलं आहे, आमच्याकडे मेनू जरा जास्त आहेत म्हणून। तर आता आपण करूया सुरुवात। आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो, हे जे हॉटेल आहे एक सुप्रसिद्ध आपले मराठी कलाकार आहे, त्यांचं आहे समीर खांडेकर, त्यांचं नाव आहे। त्यांचं मिसेस आता सध्या वर्किंग आहे तिथे, त्या मॅनेज करतायत सगळं। खूप क्राऊड आहे सध्या, नवीनच चालू झाल्यामुळे। आणि समीर खांडेकर जर कोण असेल तुम्हाला मी सांगतो, टाइमपास 2 जर तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये दगडू बरोबर जे एक त्यांचं मित्र होतं,
ते कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आणि खूप छान ते हास्य जत्रे वगैरे मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. कधी कधी असतात ते कोणकोणत्या एपिसोडमध्ये. तर आता मी येतो मेन सगळ्या ह्या धावणे. हा 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 हा, सुरुवात. प्रियांकाला पण मी देणार आहे टेस्ट करायला. धावणे पहिले तुम्हाला दाखवतो. हो 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 हो, जबरदस्त, क्या बात आहे. गरमागरम घावणे मऊ मऊ आणि त्याबरोबर काळे वाटाण्याची उसळ, जीव की प्राण. काळे वाटाण्याची उसळ मला अशीच आवडते आणि त्याबरोबर हे सॉफ्ट घावणे असतील तर हा, सूप 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 काय असेल तर हे आहे मस्त. कोकम सरबत पण मस्त होता. आता मी रेकमेंड करेन, मी विसरलो, मी विसरूनच गेलो, एवढी टेस्ट छान होती त्याच्यामध्ये. त्याची कन्सिस्टन्सी बघा ना. हा 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 हा, याला म्हणतात कन्सिस्टन्सी. आणि घावणे पण एकदम सॉफ्ट आहेत आणि एकदम फ्रेश तुम्हाला आणून देतात गरमागरम. असं म्हणजे स्टोअर केलेले वगैरे नाहीत. त्यांनी मला 10-15 मिनिटात सांगितलं थांबा तुमची ऑर्डर मोठी आहे. डोंट वरी. आणि सगळं गरमागरम मला सर्व केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला गरमागरमच इथे मिळणार आहे. आता मी येतो सुरणाच्या कापांकडे. हे सुरणाची काप काहीतरी मी व्हेरिएशन म्हणून मागवलेलं होतं. आणि हे बघा, हे तुम्ही या पिठी भात बरोबर सुद्धा मागू शकता. तुम्ही टेस्ट करतो. एक ग्रीन चटणी कसली दिलेली आहे त्यांनी, ती पण बघूया आपण. हा हा, उत्तम, एक नंबर, एकच नंबर. मला असं वाटणारच नाही की तुम्ही सुरणाची काप खाताय. टॉप नॉच. आता मी येतो आंबोळी आणि चटणी. ही त्यांनी खोबऱ्याची चटणी आणि लसणीची आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला 2 पीस येणार आहेत. आणि हे बघा घावण्याची साईज पण आणि जाड आहेत भरपूर. त्यामुळे खाताना मजा येणार आहे मला नक्कीच. तर मला ही खोबऱ्याची चटणी खूप आवडते, त्याच्यावरच मी ट्राय करतो. हा हा हा, थंडगार आहे हो खोबऱ्याची चटणी. सुपर्ब. आणि ही अशी मस्त, क्या बात आहे. मी तुम्हाला ही गोष्ट तर नक्की रेकमेंड करेन जर तुम्ही इथे पिठी भात मध्ये येत असाल तर. घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि वड्यांबरोबर सुद्धा ते मस्त कॉम्बिनेशन असतं. आणि आंबोळी सुद्धा खूप छान आहे. आणि सुरण सुद्धा. आता मी प्रियांकाला हे टेस्ट करायला देणार. आणि हा जो मेन हिरो आहे पिठी भात, तो आम्ही दोघं जण एकत्र शेवटी टेस्ट करणार आहोत. दादरमध्ये हे जे नवीन चालू झालंय पिठी भात, म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलवरती बघत असाल मालवणी आणि कोकणी पद्धतीचे आम्ही जे फूड्स दाखवतो तर ते सगळे नॉनव्हेज असतात. आणि मालवणी कोकणी डोक्यात आल्यावरती पहिलं म्हणजे तेच येतं की नॉनव्हेज, फिश अँड ऑल दॅट. पहिल्यांदा हे हॉटेल चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे मेनू आहेत. व्हेजमध्ये काय काय आहेत तर ते मी टेस्ट करते. हे पहिलं जे आहे चटणी आणि आंबोळी. आंबोळी तर सगळ्यांना आवडतेच, बट Yes. ऑब्वियस आहे. आंबोळी सुद्धा मस्त सॉफ्ट आहे. चटणी मी बघते काय आहे. क्वालिटी कशी आहे ती सांग. आणि टेस्ट सुद्धा खूप मस्त. तुम्हाला खरंच जर ट्राय करायचं असेल आंबोळी, खरंच खूप छान आहे. आणि ही आपली ग्रीन चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, ती लसणीची चटणी आहे. आणि मी जे स्वतःहून मागवलेलं आहे ते म्हणजे मला आवडलेलं हे आहे सुरणाचे काप. तर हे मला ट्राय करायचे आहेत नक्की कसे. मी खूप अगोदर जबरदस्ती खाल्लेले होते. मागवले तिने. मी मागवत नव्हतो Yes. पण वरती आहे. मला टेस्ट आवडली आहे. थँक्यू प्रियांका Yes. सजेस्ट पहिला केल्याबद्दल. खूप खाल्लेले होते बट आता मी इथे सेकंड टाइम खाते. तशी टेस्ट असते की काय असते मी बघते. क्रंची आहे. मी खरंच रेकमेंड करेन तुम्ही जर प्रॉपर फ्राय झालेले आहेत. येस, प्रॉपर फ्राय झालं. आतमध्ये ते सॉफ्टनेस आहे आणि खूप छान लागतं. मस्त आहे. मी एकदा पुन्हा चटणी सोबत ट्राय करते. म्हणजे हे जमेल का तुला घरी बनवायला? ट्राय करते. नक्की. ओके, ऑल द बेस्ट. खाणाऱ्यांसाठी ऑल द बेस्ट. पण खरंच खूप छान आहे. कोकम सरबत पण बघ मस्त. थोडस गरम होत आहे इथे. येस मेन काय आहे इथे, थोडस एसी लावायला हवी की नाही. येस, थोडं एसी मध्ये होती पण ठीक आहे. स्टार्टिंग आहे, थोडं थोडं इम्प्रूव्हमेंट होत जाईल. मी कोकम सरबत ट्राय करते. हो हो, ऍक्च्युली
छान आहे. आणि त्यांचं ऍक्च्युली पॅकेजिंग पण छान वाटतं. ते असं बॉटल मध्ये वगैरे दिलेलं आहे. तुम्ही इथे घेऊन कॅरी करून घेऊन जाऊ शकता. आता next घावणे जे आहे आणि ते काळ्या म्हणजे- वाटाण्याची उसळ घे. Yes, घावणे आणि प्रेमात काळ्या- पडशील, प्रेमात. घावणे आणि चहा हे पण कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. तर त्यात आता हे जे काळे वाटाण्याची उसळ जे आहे, ते पण मी बघणार आहे. खूप छान. म्हणजे मला माहिती नाही मी हे वाक्य बोलल्यावरती किती जण मला काय बोलतील, पण खरंच काळ्या वाटाण्याची उसळ खायची असेल ना तर मालवणी लोकांच्या पद्धतीची हीच असते. Yes, आणि यांचीच परफेक्ट बनते आणि खरंच तशी बनलेली आहे. आणि हे कॉम्बिनेशन खरंच उत्तम आहे. आणि मेन म्हणजे आता मला हे विचारायचंय सागरला की त्याने जे सांगितलेलं व्हिडिओच्या सुरुवातीला की त्याचं हे नातं जे ते पूर्वीपासून जे आहे ते मला जाणून घ्यायचं की नक्की काय आहे. मालवणी क्युझिन बरोबरच ना. Yes. येस, मी जो स्टार आहे त्यांच्या हॉटेलचं नाव आहे पिटी भात, ते टेस्ट करतानाच मी सांगतो तुला. तर स्टार ऑफ द शो पिटी भात. आणि बघा ना, क्वांटिटी पण खूप छान दिलेली आहे त्यांनी. आणि नॉर्मली आपल्याकडे आहे ना हे व्हाईट कलरचे असतात आणि हे मला वाटतं नाचणीचे आहेत, आय थिंक सो. जर मी रॉंग नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे कसल्या आहेत त्या. आणि हे बघा याच्यामध्ये लोणचे आहेत. बटाट्याचा हा काप मला वाटतं स्पेशली माझ्या ताटात आलेला आहे आज चुकून. आणि बघा 4 पीस दिले आहेत त्यांनी. आणि आता पिठी भाताकडे वळतो. मी हा टेस्ट करणार आणि त्याच्यानंतर माझं जे काय कॉम्बिनेशन म्हणजे माझी जी काही स्टोरी आहे, बॅक स्टोरी, ती मी सांगणार आहे तुम्हाला. मी हातात घेतो. हा 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 हा. त्यांनी प्रेझेंट करायची पद्धत खूप छान आहे. हा हा हा. हो 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 हो. या हातानेच खाण्यात मजा आहे. हा हा. आणि अजून एक घास घेतो बटाट्याच्या कापाबरोबर, त्याला मजा आहे. हा हा. मस्त, छान आहे. पिठी भात मस्त आहे. पण माझी जी बॅक स्टोरी मी तुम्हाला शेअर करतो. जेव्हा मी बॅचलर राहायचो तेव्हा मी एका काकींकडे जेवायला होतो. जवळजवळ 5 वर्ष होतो. आणि त्यांची पिठी भात म्हणजे भारी भारी, आणि त्याला तोडच नाही. ही आहे खूप छान आहे. ज्यांना कुठेही दादरमध्ये मिळत नाही किंवा बनवायला वेळ नाही आहे तेही तुम्ही घेऊन इथे खाऊ शकता. छान आहे. पण त्या काकींचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. त्यांचं नाव आहे बागवे काकी. अजूनही मी त्यांना फोन वगैरे करतो. मला जर हवं असेल तर मी सांगतो. माझ्यासाठी 2 डबे भरायचे ते. माझ्याकडे टिफिन सर्व्हिसला होतो मी त्यांच्याकडे. त्यांची पिठी भातची असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या घरी ज्या दिवशी पिठी भात असायचा ते फर्स्ट फ्लोअरला जायचे. आणि जेव्हा मी ग्राउंड फ्लोअरवरनं त्यांच्या घराकडे जायला निघायचो तिथूनच सुगंध असायचा त्या पिठीचा. काय पूर्ण त्या माळ्यावर पिठीचा वास असायचा. हो. डबा द्यायच्या आधीच मला समजायचं की आज माझ्या डब्यामध्ये पिठी भात आहे आणि बटाट्याची कापे असायची. तृप्त तृप्त, एवढी घट्ट पिठी ना. पण ही पण छान आहे. आणि आणि मग आता मी तुला मध्ये इंटरप्ट करते. येस येस येस. की आता तू ही जी स्टोरी सांगितली ऍक्च्युली खूप छान आहे. आणि ही जी स्टोरी जी आहे ही जे कोणी बॅचलर्स असतील त्यांना पण त्यांच्या ह्याच्यामध्ये पण झाली असेल. Yes. जर त्या काकी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना काय सांगशील? काकींना तर मी लव्ह यू म्हणेन की, कारण मला असं चांगलं चांगलं खायला घातलं. खूप छान. आणि ती जी पिठी भातची चव आणि ही काय म्हणशील? नाही, त्याला तोड नाहीये. त्या काकींच्या पिठी भाताला तोड नाहीये. पण ज्यांना खायचं असेल तर हे मी रेकमेंड करेन, इथे येऊन तुम्ही खाऊ शकता. Yes, खूप म्हणजे छान जे आहे. पहिल्यांदा पिठी भात हा प्रकार काय असेल ते जर बघणार असेल Yes. तर हा ट्राय करायला हरकत येस. नाही. पण त्यांच्या पिठीला तोड नाही, एवढं तरी मी तुम्हाला सांगेन. आता मी हा हा. आणि 2-3 गोष्ट मी कव्हर करतो. हॉटेल थोडंसं छोटं आहे त्यामुळे तुम्हाला स्टँडिंगच इथे जे काही गोष्टी आहेत त्या खायला लागणार आहेत. आणि थोडंसं AC लावली असती ना तर अजून मजा आली असते हे खाताना. ठीक आहे. अजून एक गोष्ट, इथे आहे ना गाणी चालू असतात. म्हणजे गणपतीला जसं आपल्या घरामध्ये वातावरण असतं, सगळी म्हणजे गणपतीची गाणी म्हणत नका, म्हणजे
देवावरची विठ्ठलाची सगळी गाणी आहेत. येस सगळी गाणी आणि एवढं छान वाटते ना, वातावरण एकदम छान आहे. फक्त थोडे एक एसीची कमी आहे, ते करून टाकतील थोड्या वेळातच जसं प्रसिद्ध होईल तसं. Yes, पण पण त्याच्या जेवणाला तोड नाहीये. येस येस म्हणजे इथे जे क्वालिटी ऑफ फूड आहे ना खूप छान आहे. आणि रेंज मेन माणसांना वाटेल की खूप महाग आहे वगैरे, असं काही नाही आहे. एकदम रिझनेबल रेंजमध्ये सगळे पदार्थ आहेत आणि क्वालिटी छान आहे. म्हणजे तुम्ही आलात की नक्की नेक्स्ट टाइम पण येणार इथे जे काही पदार्थ आहेत ते खाण्यासाठी. खूप छान म्हणजे छानच. ॲट द एंड माझ्याकडनं मी तुम्हाला रेकमेंड करेन सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये टिकमार्क आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे. हॉटेलमधलं जे काही फूड क्वालिटी आहे खूप छान आहे. आणि मी आता एवढं सगळं खाल्ल्यावर मेन सगळं आत्मा थंड करण्यासाठी सोलकढी, क्या बात आहे. प्युअर आणि फ्रेश आत्ता बनवून दिली आहे त्यांनी. क्या बात आहे, जबरदस्त. आता या पिठी भातचा मी तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 11:30 पासून 4 वाजेपर्यंत चालू असतं. नंतर संध्याकाळी 5:30 ते 10:30 वाजेपर्यंत चालू असणार आहे. आणि मेन याचं लोकेशन, जर तुम्ही दादरला शॉपिंगला वगैरे आलात तर दादर वेस्टला तुम्हाला उतरायचं आहे. नक्षत्र मॉलच्या गल्लीतनं पुढे यायचं तुम्हाला गोखले रोडला. सुश्रुषा हॉस्पिटलच्या अगोदरच आहे. एक ॲक्वाचं स्टेशन आहे दादरचं, त्याच्या अगदी शेजारी मेन गेटच्या बाजूलाच आहे. इथे या, अस्सल मालवणी पदार्थांचा आनंद घ्या. मी तुम्हाला रिकमेंड करेन इथे घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ, पिठी भात आणि कापे, आणि हे मी आता हे मागवलेलं होतं आंबोळी आणि चटणी, आणि इथली सोलकढी तर मस्त इन हाऊस आहे, कुठेही बाहेरून आणत नाहीत. त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. मजा कराल इथे आल्यावर आणि फॅमिली सोबत या आणि नक्की एकदा तरी पिठी भातला व्हिजिट करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.